आता आम्ही प्रसादाचा डाळ खिचडी बनवत आहे। आता ह्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे, मग त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं आहे, मग त्याच्यात खडे मसाले टाकायचे, ते नंतर बिर्याणी मसाला टाकायचा आहे, त्यानंतर गरम मसाला, नंतर किचन किंग मसाला, त्यानंतर सब्जी मसाला, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोबी, त्यानंतर टाकायचं आहे हळद, पुन्हा लाल तिखट, त्यानंतर टाकायचं आहे लसूण, अद्रक लसूणची पेस्ट, नंतर हिंग, त्यानंतर टाकायचं आहे मसुरीची डाळ, त्यानंतर फ्रोझन मटार टाकत आहे आपण। तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळं परतून घेतल्यानंतर आपण इकडे गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे गरम पाणी केलेलं आपण ह्याच्यात ओतायचं आहे। हे आपण 200 लोकांसाठी 10 किलोचं भात बनवत आहे, त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे। आपले बटाटे घालायचे विसरले होते, आता मी ते बटाटे टाकत आहे। जेव्हा हे सगळं पाणी उकळतील तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे। आपण ह्याच्यात तांदूळ घालून घ्यायचे। तांदूळ झाल्यावर एक शिजल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आपण ह्याच्यात 6 शेर तांदूळ घालणार आहे आता। हे पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय, नंतर आपला हा भात रेडी होईल। आपला भात शिजू लागलाय, आता आपण वांग्याची भाजी बनवणार आहे। इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकणार आहे, नंतर आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, मग नंतर त्याच्यात हे वांगे कापलेले टाकायचे, नंतर त्याच्यात काळं तिखट, लाल तिखट, मग त्याच्यात हळद टाकायचं, मग त्याच्यामध्ये खोबरं पावडर टाकायचंय, आम्ही इथं तीळ भाजून त्याचं पावडर करून घेतलेलं आहे ते टाकत आहे, आणि हे कारळाचं चटणी आहे ते टाकायचंय। मग आपण त्याच्यावर सगळे हे वांगे टाकून घेणार आहे। मग त्याच्यामध्ये आपण थोडं
गरम मसाला, सब्जी मसाला आणि थोडं हिंग टाकणार आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये भिजवलेलं चिंच टाकणार आहे चव येण्यासाठी. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. आता आपलं गूळ येऊ लागलंय. सुरेखा आपल्याला गूळ देऊ लागलीये. हे बघा आपण गूळ टाकणार आहे आता. मग त्याच्यात मीठ टाकणार आहे. अजून त्यांनी मीठ आणायला गेले तर हे बघा आता मीठ टाकायचं. मग या भाजीला आपण चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण थोडं कसुरी मेथी टाकणार आहे. आता ह्याला शिजवण्यासाठी आपण पाणी टाकणार आहे. जेव्हा हे वांग पूर्ण शिजून जाईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालणार आहे. हे आमची आई आहे. आता ही चपाती बनवायला लागलेली आहे. इकडे जया मावशी, सुजाता मावशी त्यांनी चपात्या करू लागले तर, आणि त्यांनी सकाळी येऊन अगोदर इकडे शिरा बनवले तर, प्रसादाचा शिरा बनवून घेतले तर. तिकडं डाळ कुकरला लावलेली आहे. डाळ शिजलेली आहे. झालं. खिचडी भात रेडी झालेला आहे. आपण त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं. मग आहे आपला राजाराय मठाचा डाळ खिचडी. आता सगळेजण या प्रसादाला. पण ह्याच्यात हे वांगे शिजलेले तर ह्याच्यात शेंगाचं कूट घालणार आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे. याला जरा फिरवून घ्यायचंय. बघू शकता ही आपली भरली वांगी रेडी आहे. आता आमचं हे प्रसाद पूर्ण झालेला आहे. श्री स्वामीचा.